उद्याचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर, कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाही. मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, बंद केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा. संविधानाचा आणि कोर्टाचा आदर राखून उद्या महाराष्ट्र बंद मागे घ्या, शरद पवारांचं महाविकास आघाडीच्या नेत्यांना आवाहन. निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये तातडीने दाद मागणं वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही, शरद पवार यांचं ट्विट. पवारांच्या आवाहनानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची कोंडी, उद्धव ठाकरे थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार. शरद पवार यांच्यानंतर काँग्रेसकडूनही उद्याचा बंद मागे, आम्ही बंद करणार नाही, जनतेनं बंद केल्यास संबंध नाही, उद्या शांततेनं काळ्या पट्ट्या बांधून निषेध व्यक्त करू, नाना पटोलेंकडून भूमिका स्पष्ट. न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांनी आदर करावा, बंद मागे घेतल्यास योग्य भूमिका, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. हायकोर्टाच्या निर्णयानं पवारांना संविधानापुढे जाता आलं नाही, तर संविधानाची कोणी पायमल्ली करत असल्यास कंटेम्प्ट ऑफ कोर्टमध्ये 6 वर्षांची शिक्षा, सदावर्तेंचा इशारा. सरकारने याचिकाकर्ता पाळून ठेवलाय, उद्याच्या बंदबाबत जनता ठरवेल, महाराष्ट्र बंदला आमचा पाठिंबा, संजय राऊतांची प्रतिक्रिया. बंदच्या निमित्ताने राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न, राज्यामध्ये काहीतरी भयंकर घडवण्याचा विरोधकांचा डाव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप. बदलापूरमधील शाळेची एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमकडून तपासणी, एसआयटी प्रमुख आरती सिंग उपस्थित. अत्याचाराच्या घटनेनंतर शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची प्रशासनाला उपरती. 24 तासाच्या आत निकाल लागून नराधमांना फाशी झाली पाहिजे, राज्यातील वाढत्या बलात्काराच्या घटनांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. कोल्हापुरात भाजपला धक्का, समरजित घाटगे तुतारी हाती घेणार. 3 सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये कागलमध्ये पक्षप्रवेश, फडणवीसांना भेटून निर्णय घेतला. कार्यकर्ता मेळाव्यामध्ये घाटगेंचं वक्तव्य. ठाकरेंच्या सीएम पदाच्या भूमिकेवर काँग्रेस नेते नाराज, सध्या सीएम पदाबाबत चर्चा नको, राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार आणणं महत्वाचं, काँग्रेसमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे धोरण नको, आघाडीमधला प्रत्येक पक्ष एकमेकांची जागा पाडतो, आमचा भाजपसोबतचा अनुभव, राऊतांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी भाजपची साथ सोडली तर महाविकास आघाडीचीही सोडू शकतात. पवार ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची चूक कधी करणार नाहीत, बावनकुळेंची टीका. मुख्यमंत्री पदासाठी माझ्या पक्षामध्ये कोणी इच्छुक नाही, आम्हाला सत्तेत परिवर्तन हवंय, राज्यातल्या जनतेला उत्तम प्रशासन देण्याची इच्छा, शरद पवारांची भूमिका. महाविकास आघाडी सत्तेत आल्यास हायकमांड ठरवेल त्याप्रमाणे मुख्यमंत्री होईल, मुख्यमंत्री पदावरील प्रश्नावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं वक्तव्य. माझ्या दौऱ्याची खात्रीलायक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते, Z+ सुरक्षा मिळवल्यानंतर शरद पवारांकडून शंका व्यक्त. मनसेकडून राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर, वणी मतदारसंघातून उंबरकर विधानसभा लढणार, यवतमाळमधून राज ठाकरे यांची घोषणा. लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी बँकेमध्ये तुफान गर्दी, नंदुरबारच्या धडगाव स्टेट बँक शाखेमध्ये महिलांची चेंगराचेंगरी, 2 महिलांना भोवळ आल्याची माहिती. नाशिकमध्ये मराठा आंदोलकांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, सर्व पक्षांनी एकत्र येऊन आरक्षणाबाबत बैठक घेण्याची मागणी. पंतप्रधान मोदी आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यामध्ये गळाभेट, रशिया युक्रेन युद्धामध्ये मारल्या गेलेल्या मुलांना वाहिली श्रद्धांजली, लवकरच द्विपक्षीय बैठक होणार.